नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती लक्ष वेधण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तो म्हणजे तलाठी भरती 2023 मध्ये जे नॉर्मलायझेशन झालेलं आहे. ओके. तर त्यांनी डायरेक्ट नॉर्मलायझेशन केलेले आहेत. मुलांची मार्क जर तुम्ही बघाल तर 200 पेक्षा जास्तीत जास्त मार्क आहेत. आणि त्याच्यानंतर जर सध्याची कंडिशन जर पाहिली, जर तुम्ही तर Telegram उघडून पाहिले असतील, वेगवेगळे चॅनल्स असतील, त्याच्यानंतर YouTubeवरती बघत असाल. तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत आहे, की तिथे विद्यार्थी असे नोटीस करत आहेत, की काही विद्यार्थ्यांना एका परीक्षेमध्ये खूप कमी मार्क आहेत आणि तलाठी भरतीमध्ये डायरेक्ट ते 200 प्लस आहेत किंवा 200 मार्क आहेत, हे आहेत, ते आहेत. या गोष्टी जर बघितल्या तर ते जे स्क्रीनशॉट आणि हे त्या गोष्टी काय आहेत, की व्हायरल होत आहेत. ओके. आता याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही, तर तुम्ही प्रॅक्टिकली विचार केला, तर 60 वरनं 200 पर्यंत विद्यार्थी सपोज एखादा गेलाही असेल, फॉर एक्झाम्पल गेलाही असेल. तर आपल्याला फक्त एवढंच चेक करायचं आहे सध्या या घडीला, की खरंच ते जे पडलेले आहेत, आता ओरिजिनल असतील ते ओरिजिनल राहतीलच ओके. नो डाउट त्याच्यामध्ये काय आहे ते. पण विद्यार्थ्यांचं जे हे आहे शंका आहे सध्याच्या घडीला, की खरंच याच्यामध्ये तलाठी भरतीमध्ये काही घोळ झाला आहे का? काही फ्रॉड झालेला आहे का? तर यासाठी नक्कीच जबाबदारी आहे सरकारची, की त्यांनी समोर येऊन याचं जस्टिफिकेशन द्यायला पाहिजे. एक्झॅक्ट काय झालेले आहेत किंवा अधिकारी जे वर्ग बसलेले आहेत महाभूमीचे, रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे, त्यांनी समोर यायला पाहिजे, याचं जस्टिफिकेशन द्यायला पाहिजे. की प्रत्येक वेळेस फक्त मागे राहून गोष्टी चालणार नाहीत. कारण आता विद्यार्थ्यांचा आक्रोश वाढत आहे. तुम्ही जर पाहाल तर आक्रोश वाढत आहे. आणि या गोष्टीला जर बघितलं, तर न्यूज मीडियाही कव्हर करायला लागलेला आहे. तर न्यूजमध्ये आलेली बातमी काय आहे ती तुम्हाला सांगणार आहे. ओके. ही बातमी काय आहे ते सांगणार आहे मी. तर बघा, लोकमतमध्ये आजचीच ही बातमी आहे. तर वारे घोटाळा, वनरक्षकमध्ये 54 मार्क आणि तलाठी परीक्षेत 200 पैकी 214 मार्क आले. हा मंत्र्याखाली यांनी हे लिहिलेलं आहे. काल 11 वाजता ऑलमोस्ट लिहिलेलं आहे. आता सांगेल मी तुम्हाला प्रॉपरली, की राज्य सरकारने मेगा भरतीला सुरुवात केली आहे. त्यानुसार सरळ-सुरू भरतीची जाहिरात निघून पदांसाठी परीक्षा घेतली आहे. नुकतेच वनरक्षक पदाच्या सरळ सेवा भरतीचा बराच प्रतीक्षेत असलेला बराच जो हे आहे काळ तो संपलेला आहे आणि त्याच्यानुसार 1256 वनरक्षकांची प्रक्रिया पूर्ण करण्याची शासनाने निर्णय घेतलेला आहे. सदर प्रक्रिया पूर्ण वेगात करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. मात्र काही दिवसापूर्वी झालेल्या तलाठी भरतीत घोटाळा समोर आल्याने खळबळ उडाली आहे. आता बघा तलाठी भरतीचे ह्याच्यामध्ये काय झालं होतं, की तलाठी भरती परीक्षेमध्ये पेपर फुटल्याची माहिती समोर आली होती. तर परीक्षाच्या भरतीसाठी मोठा घोळ घोळ असून संबंधित परीक्षा घेणाऱ्या एजन्सीकडून हे टेंडर काढून घेण्याची उमेदवारांकडून होत आहे. त्यानुसार जर बघितलं तर तलाठी भरती परीक्षेत सध्याच्या घडीला उमेदवारांना 200 पैकी 214 मार्क पडले व परीक्षेतील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. त्यानंतरनं स्पर्धा परीक्षा समितीने याकडे सरकारचे लक्ष वेधले असून यासाठी एस-आय-टी चौकशीची मागणी केली आहे. आता याच्यामध्ये जर बघायला गेलं, तर तुम्ही तलाठी भरती जर बघितलं, तर त्याच्यामध्ये जर पाहिलं, तर जे अ, स्पर्धा समन्वयक समिती आहे, यांनी खूप मोठं हे केलेलं आहे, की त्यांनी पहिल्यापासून याचा पाठपुरावा घेत आहेत. त्यांनी केसही केलेली आहे. ओके, पी-आय-एल सबमिट केली होती. तर पी-आय-एलनी ही चांगली म्हणजे त्याच्याचे अटेन्शन दिलं होतं. पी-आय-एललाही तुम्ही जर कोर्टात डायरेक्टली नॉर्मली कॅन्सल करतात, पण ही पी-आय-एल घेतली होती. कारण प्रूफ होते त्यांच्याकडे, व्हिडिओ एव्हिडन्सेस होते वगैरे. तर आता सध्या तरी उमेदवाराला 200 पैकी 214 मार्क पडलेले अजून जरा विद्यार्थ्यांना हे झालेलं आहे. आणि त्याच्या संदर्भात हे ट्विट बघू शकता. तर ट्विट यांनी एक्सप्लेन केलेलं आहे इथं. तर हे 2 निकाल पहा. एका व्यक्तीचे हे निकाल आहेत. परीक्षामध्ये फक्त 15 दिवसाचा गॅप असेल. वनरक्षकमध्ये 54 मार्क आणि तलाठीमध्ये 200 पैकी 214 मार्क महाराष्ट्र टॉपर. यावरून समजून जावं की पेपर कसे झाले, मार्क कसे पडले. 99% जागा विकल्या गेल्या आहेत. हे सर्व निवड झालेल्या मुलांची न्यायालयीन एस-आय-टी चौकशी झालेली पाहिजे, असं म्हणणं आहे. ही मागणी केली जाते स्पर्धा समन्वयक समितीकडून केली जात आहे. ज्या विद्यार्थ्यांना टॉप आहेत, त्या विद्यार्थ्यांना टॉप आहेत. जे तुम्ही रिअल असाल तर तुम्ही बाहेर पडा ऑब्व्हियस.
एक गोष्ट आहे. तुम्ही जर खरं असाल तर तुम्ही बाहेर पडाल, अदरवाईज हे आहेच. त्याच्यानंतर बघा, या सर्व मुलांनी कोणत्या सेंटरवर पेपर दिला, त्यांची यांची रॉ मार्क किती आहे ते सर्वांना समजले पाहिजे. तर रॉ मार्क समजले पाहिजे. यांची सर्वांची सीसीटीव्ही पब्लिक करायला पाहिजे. सध्या सर्वात मोठा घोटाळा हा तलाठी भरतीमध्ये आहे. प्रामाणिक मित्रांनी परीक्षेचा नाद सोडून द्या. आपल्याला फक्त एम-पी-एस-सी ऑफिसचा न्याय देणारे इ इथे ना कठोर कायदे ना परीक्षा एम-पी-एस-सीकडे देणार. इथे फक्त सरळ सेवाचे घोटाळे होत राहणार असे स्पर्धा समितीने याच्याबाबत काय केलेलं आहे, की तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे. तर ही बातमी होती. याच्यात यांचं हेच म्हणणं आहे, की जे घोटाळे होत आहेत किंवा झालेले आहेत याच्यामध्ये, ओके. तर त्याच्यामध्ये काय, की जे विद्यार्थी टॉप केलेले आहेत, तर त्यांचं सीसीटीव्ही फुटेज असेल किंवा त्यांनी कोणत्या सेंटरवरती परीक्षा दिलेली आहे, त्यांचा रॉ स्कोर आहे, या सगळ्या द्यावा अशी त्यांची अपेक्षा आहे. ही स्पर्धा स्प सर स्पर्धा समन्वयक समितीने काय केलेलं आहे, की याची मागणी केलेली आहे. तर लवकरच काहीतरी सरकारकडून अपेक्षित आहे, की याच्यावरती काहीतरी ठोस अ, काहीतरी हे घेतले पाहिजे, स्टेप्स घेतल्या पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये जो सध्याचा गोंधळ आहे, की तलाठी भरती पूर्णच फ्रॉड आहे का? तर याच्याबद्दल थोडंसं क्लॅरिफिकेशन विद्यार्थ्यांना मिळेल. याची चौकशी व्यवस्थित झाली पाहिजे, ही अपेक्षा आहे. तर इथे बोलून मी माझे शब्द थांबवतो. अशाच अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.